आज सकाळी फरासखाना पोलीस स्टेशनची हद्दीत श्रीनाथ टॉकीचे जवळ 8:30 पावणे 9 वाजताचे दरम्यान एक घटना घडली। त्या घटनेमध्ये एक महिला जखमी झाली होती। वर्षा थोरात नावाची महिला आहे आणि या उपचारादरम्यान त्याची मृत्यू झालेली आहे। त्याप्रमाणे 2 आरोपी जे आहे अब्दुल सय्यद त्याचबरोबर गौरव चौगले त्याचे विरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये 302 IPC खाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जे चालू आहे। दोघा ते आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। ह्याची पार्श्वभूमी घटनाची अशी आहे की हा दोघे आरोपी जे आहे त्यांना कोणीतरी सांगितला की त्याचा जे 10-15 दिवसापूर्वी काही मोबाईल फोन गायब झाला होता ते हा महिलाने हिसकवला आहे अशी त्यांना कुठून तरी माहिती मिळाली। ते त्यांना महिलाला ते विचारत होते, मग त्यामध्ये त्याचे हिटेड आर्ग्युमेंट झाले आणि ते हा बाचाबाचीच्या दरम्यान त्यांनी ते महिलाला मारला। ते महिला ज्यावेळी खाली पडली तर त्यामध्ये अक्यूज नंबर 2 जे आहे त्यांनी रोड साइडवर पडलेली एक जे वुडन स्टिक होती आणि ते घेऊन त्यांनी त्याच्या डोक्यात मारला। ती जखमी झाली आणि ब्लड लॉस जास्त झाल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन मयत झालेली आहे। त्यामध्ये पुढे जे कायदेशीर कारवाई आहे ते चालू आहे। थँक्यू। आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत, त्यावर आता अटकेची कारवाई चालू आहे। हा एवढा आपण सध्यापर्यंत जे इंटरोगेशन करण्यात आलेली आहे आणि ते जे विटनेसेस आहेत त्याच्याकडून माहिती विचारण्यात आलेली आहे त्यामध्ये एवढाच आपल्याकडे सध्यापर्यंत निघाला। त्यामध्ये की ते मोबाईल फोन त्यांना असं वाटलं की हा महिलाने कुणीतरी त्यांना सांगितलं की महिलाने तुमचा मोबाईल फोन हिसकवला होता आणि मग ते त्या बाचाबाची दरम्यान हे सगळं झालेलं आहे। त्यामध्ये जे अक्यूज नंबर 1 आहे ते अब्दुल सय्यद त्याची हातगाडी आहे। इथे या रोडवर शिवाजी रोडच्या जवळ तिथे एका ठिकाणी हातगाडी अंडाभुक्की वगैरे चलावत आहे आणि दुसरा जे आहे तो 22 वर्षाचा आहे, तो सध्या त्याच्या बरोबरही फिरत आहे।